नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे व नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे पीएम किसान योजनेसाठी, ज्याच्यामधून तुम्हाला वार्षिक 6,000 रुपयाचा लाभ भेटतो आणि येणारा जो 17 हप्ता आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर नवीन प्रोसेस आली आहे। मित्रांनो, तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन पीएम किसान योजनेसाठी कसं करायचं आहे आपण A to Z प्रोसेस या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in यांच्या पोर्टलवरती यायचं आहे। इथं काही असे ऑप्शन दिसतील, आता इथं बाकीचे ऑप्शन आहेत तिथं तुम्ही चेक करू शकता। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जे नवीन शेतकरी आहे किंवा ज्यांचे रजिस्ट्रेशन होत नाही तर ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरती ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। न्यू फार्मर रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमचं रुरल मध्ये येत आहे का अर्बन मध्ये येत आहे तुम्हाला ते तिथं क्लिक करायचं आहे, म्हणजेच ग्रामीण भाग आणि शहरी भाग। आणि त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकायचा आहे। तुमचं राज्य निवडायचं आहे, राज्य निवडलं नंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे। गेट ओटीपी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक ओटीपी आणि एक फॉर्म ओपन होईल। त्या अगोदर मित्रांनो काही पॉइंट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। ही जी पीडीएफ आहे मित्रांनो, ही एक पीडीएफ महत्वाची आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस आहे ती दिली आहे, काही चुका झाल्या नाही पाहिजे। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांची जी प्रोसेस आहे पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशनची त्याच्यामुळे थोडी ना कोणती चूक झाल्यामुळे त्यांना जे हप्ते आहेत पीएम किसान योजने अंतर्गत मिळणारे ते हप्ते टाइमवरती भेटत नाही किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। तर मित्रांनो, सर्वप्रथम हे जे पॉइंट आहे हे तुम्ही वाचून घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये बेसिक माहिती दिली आहे। आता तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ती पण प्रोसेस याच पीडीएफ द्वारे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की याच्यामुळे तुमची कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही। मित्रांनो, आपण त्या पोर्टलवरती बघितलं होतं, इथं ओटीपी आल्यानंतर तुम्ही सेव्ह केल्यानंतर तुम्हाला असा काही फॉर्म ओपन होतो। आता हा फॉर्म थोडा ब्लर दिसतो पण याच्यामध्ये जे नाव आहे ते दिसतात। आता तुम्हाला इथे जे स्टेप आहे, आता काही नाही, फक्त 5 मिनिटाची प्रोसेस असते। जो अर्ज आहे तो 5 मिनिटांमध्ये तुम्ही भरू शकतात। आधी तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे, नंतर जिल्हा, नंतर तालुका, ब्लॉक कोणता आहे तो टाकायचा आहे, गावाचं नाव टाकायचं आहे। आता हे पॉइंट न तुम्हाला जायचं आहे पुढे। फार्मर नेम, आता हे फार्मर नेम टाकताना तुमच्या आधार कार्ड वरती 7/12 आणि जे बँक पासबुक वरती आहे ते मॅच पाहिजे आणि जसं आधार कार्ड वरती आहे तसं नाव टाकून घ्यायचं आहे। नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, कास्ट मध्ये कोणत्या येतात ती कास्ट टाकून घ्यायची आहे। आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड देणार आहे तर ते आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे। इथं आधार कार्डचं ऑप्शन आहे ते ओपन होईल। त्याच्यानंतर आधार कार्डचा जो नंबर आहे इथं बघू शकता तो नंबर टाकायचा आहे। नंतर तुम्हाला तुमचं बँक खातं घ्यायचं आहे। आता ही बँक आहे ती नॅशनल पाहिजे, जसं की SBI बँक ही सर्व ठिकाणी चालते। तर त्याचा IFSC कोड टाकायचा आहे, अकाउंट नंबर न चुकता टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, ऑप्शनल मध्ये आईचे नाव टाकायचे आहे आणि जे मॅरिड आहेत ते हस्बंड नेम, लेडीज जर असतील तर हस्बंड नेम पण टाकू शकतात। तुमचा जसा आधारवरती ऍड्रेस आहे, शक्यतो तुमची जिथं शेती आहे तोच ऍड्रेस तुम्ही इथं टाकायला पाहिजे आणि तोच टाका इथं। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका जो आधार कार्डशी लिंक आहे तो, कारण की भरपूर अशा वेळेस इथं प्रॉब्लेम येतो की आपण दुसरा मोबाईल नंबर देतो, त्यामुळे जे पैसे आहेत ते अटकतात आणि जी बँक सेंडिंग असते आधारला ती बँक सेंडिंग होत नाही लवकर। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दुसरीकडे इथं बघू शकतात एज टाकायचे आहे, जन्मतारीख टाकायची जशी आधार कार्ड वरती तशी। ओनरशिप कशी आहे, तुमचं समजा जॉईंट आहे का सिंगल आहे, म्हणजे तुमच्या स्वतःचे नाव आहे किंवा भागीदार आहे कोणी ते टाकायचं आहे। आता इथं तुम्हाला 7/12 वरती खाता नंबर दिसेल तो टाकायचा आहे, खासदार क्रमांक टाकायचा आहे। एवढं संपूर्ण झाल्यानंतर मित्रांनो थोडं खाली एक ऑप्शन ओपन होतं, तिथं ते डॉक्युमेंट जे आहे जसं की आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक 7/12 एवढं अपलोड करून घ्यायचं आहे 300 KB च्या आतमध्ये, नंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे। तर मित्रांनो, सोपी प्रोसेस आहे, फक्त 5 मिनिट या प्रोसेससाठी तुम्हाला घर बसल्या द्यावं लागते। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या नवीन फार्मर रजिस्ट्रेशनसाठी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हा फॉर्म भरू शकतात। आणि ज्यांचा पण काही प्रॉब्लेम आलेला असेल त्याच्या पाठीमागे फॉर्म भरल्यानंतर तर तुम्ही ही प्रोसेस एकदा करून पहा, त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होतो। तर मित्रांनो, याच्या पुढची प्रोसेस काय आहे नेमकं, हा फॉर्म भरल्यानंतर कुठे जातो आणि कुठून अप्रूव्हल येतं हे आपण पुढे लगेच बघणार आहोत। आता मित्रांनो, आता इथे बघू शकतात प्रत्येक ब्लॉक असते, त्या ब्लॉक मधून आपण फॉर्म टाकत असतो। ह्या ब्लॉक मध्ये फॉर्म टाकल्यानंतर म्हणजेच गावोवाईज फॉर्म जातात। नंतर डिस्ट्रिक्ट जे ऍडमिन असतात, जिल्हा अधिकारी
ते ह्या फॉर्मचा रिव्ह्यू करतात. त्यानंतर यांचा रिव्ह्यू झाल्यानंतर स्टेट ऍडमिन तुमच्या म्हणजे जे राज्य सरकार आहे यांच्याकडे जातं आणि तिथून तुम्हाला काही दिवसामध्ये हे अप्रुव्हल भेटत असतं. मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम आहे, त्यांचा अप्रुव्हल येत नाही किंवा पेंडिंग मध्ये दाखवतं. तर ही प्रोसेस आहे, तर या प्रोसेसनं तुमचं अप्रुव्हल तुमच्या खात्यावरती किंवा पीएम किसान योजनेला जो फॉर्म अप्लाय केला आहे तिथे तुम्हाला भेटत असतं. तर मित्रांनो, ही काही बेसिक माहिती होती आणि A to Z लाईव्ह प्रोसेस आपण बघितली आहे. कसा पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये हा व्हिडिओ तुमचा नक्कीच शेअर करा. प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात. मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करून ठेवू शकतात. आणखी अपडेट जर पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथं पण भरपूर अपडेट येत राहतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.